टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मार्वल ही एक अत्यंत महत्त्वाची एक संस्था तयार करून गृह विभागाच्या माध्यमातून जे जगातील आधुनिक तंत्रज्ञान ज्यातनं हे जे आता टेक्नॉलॉजी आपण घेतो आहे 900 ठिकाणी कॅमेरे या ठिकाणी असतील, 900 ठिकाणी अलार्म असतील, ताळोबापासून तर नवेगाव खैरीपर्यंत आणि पारशिवनीपर्यंत सर्वच त्या ठिकाणी जेवढे फॉरेस्टचे बफर झोन आहे आणि बफर एरिया आहे आणि वन्यजीवी एरिया आहे या एरियामध्ये लागतील। याकरता एमओयू झाले। या एमओयूच्या माध्यमातून जेव्हा ही टेक्नॉलॉजी ॲक्च्युली सुरू होईल तेव्हा एखादा वाघ किंवा एखादा बिबट गावाकडे येतो आहे आणि उद्या एखाद्या खाजगी शेतीकडे येतो आहे, हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावाला अलार्म देतील। बिबट आलाय, वाघ आलाय असे अलार्मचं आम्ही प्रशिक्षण देऊ, कसले अलार्म असणार आहे। आणि त्यामुळं जे अचानक झडप घेऊन जीव घेतला अशा घटना म्हणजे आता तर मागच्या 3 वर्षामध्ये एवढं प्रमाण वाढलं आहे की वाघाचे प्रमाण वाढलं आणि त्यानुसार मग आता गावाकडे वाघ यायला लागले आहे त्यांचा एरिया संपल्यामुळं। त्यामुळं मला असं वाटतं ही टेक्नॉलॉजी लोकांना जीव वाचवण्याकरता आहे, ही वित्तहानी आणि जीवहानीकरता ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे। आणि मला विश्वास आहे की आमचे हर्ष पोद्दार जे आमचे IPS आहेत यांच्या हे ते CEO आहेत त्या मार्वलचे आणि त्यांच्या माध्यमातून हे जे टेक्नॉलॉजी आहे ही जगातली प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे। ही जर ह्या जंगलात वापरल्या गेली तर मोठ्या प्रमाणावर जीवहानी थांबेल। मी आशिष जयस्वालचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हे जे जीव जात आहे देवळापार, पारशिवनी, चंद्रपूरपासून तर सर्वीकडे या हल्ल्यापासून लोकांचा बचाव होण्याकरता याकरता पुढाकार घेतला। आमचे वनमंत्र्यांनी एक पुन्हा योजना दिली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली की जेवढा बफर झोनचा एरिया आहे किंवा फॉरेस्टला लागून एरिया आहे त्या एरियामध्ये शेतकऱ्याची जमीन, कारण वाघामुळे घाबरलेले आहेत, बिबटमुळे घाबरलेले आहेत, वन्य प्राण्यामुळे घाबरलेले आहे, हत्तीमुळे घाबरलेले आहे, असे जे शेतकऱ्याचे जमीन पडीत पडलेली आहे, कुणीच पिकवायला जात नाही, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी वर्षाचे, 50,000 रुपये एकरी वर्षाचे त्यांना आम्ही रेंट देणार आहोत। 30 वर्षाकरता जमीन एमओयू करणार आहे आणि 30 वर्ष या जमिनीवर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे सोलर प्रकल्प राबवेल, बांबू लागवडीचे प्रकल्प राबवेल, ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील। मोठ्या प्रमाणावर त्यांनी योजना तयार केली। त्यामुळे पुढच्या काळामध्ये लवकरच ही योजना येत आहे। त्यामुळं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या धर्तीवर वनात शेतकरी जे काम राहतात किंवा वनात त्या ठिकाणी शेती करतात त्यांच्याकरता 50,000 रुपये एकरी वर्षाचे हे महाराष्ट्र सरकार एमओयू करणार आहे। त्यामुळं पडीत जमिनीचे जे प्रश्न आहे तेही मिटतील, लोकांना घरबसल्या 50,000 रुपये एकरी उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नावर शेतकरी आपल्या मुलांना रोजगार निर्मिती करू शकेल। हाही एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। आज मार्वल कंपनीने जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे ते टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे आणि या देशाला एक वरदान ठरणार आहे, आमच्या विदर्भाला वरदान ठरणार आहे आणि त्यामुळे आजचे एमओयू झालेले आहेत। सर, पाऊस आला त्याच्यात तुम्ही पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे, कधीपर्यंत पूर्व नुकसानीचे पंचनामे होईल विदर्भातले आणि अहवाल आणि मदत कधीपर्यंत? माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व ACSला आमचे ACS महसूल, आमचे ACS मदत पुनर्वसन आणि सर्व कलेक्टरला आदेश दिले आहेत। आमचे नागपूरचे तर पंचनामे झाले आहेत जवळपास, पण विदर्भातले पंचनामे लवकर होतील आणि जे स्टँडिंग ऑर्डर आहे ते स्टँडिंग ऑर्डर आम्ही फॉलो करू आणि नुकसान भरपाई देऊ। मला या ठिकाणी जी आपत्ती आपल्याकडे आली होती 3 दिवस त्यात आमच्या कलेक्टरनी NDRF आणि ADRFच्या टीमचा आधार घेऊन आमचे आयुक्त नागपूर महानगरपालिकेचे त्यांनी आणि आमच्या पोलीस प्रशासनाने, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, कॉर्पोरेशन प्रशासन, नगरपालिकेचे प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे CO या सर्वांनी यावेळी एकत्रित येऊन नागपूरला बऱ्यापैकी पूरहानीपासून
जास्तीत जास्त कमीत कमी वित्तहानी होईल आणि कमीत कमी जीवहानी होईल याकरता काम केलं आहे. 1 कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे नागपूर उपराजधानीला. आम्ही ते 1.5 कोटी स्वीकारलं आहे. कोराडी खापरखेडा पॉवर प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे, त्यांनी जास्त टार्गेट घ्यायचं. आणि या ठिकाणी आमचे सर्व 48 विभाग आहे नागपूर जिल्ह्याचे, केंद्र सरकारचे विभाग आहे, ते सर्व आज बैठकीला होते. सर्वांनी आज टार्गेट स्वीकारलं आहे. 30 ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्याला 1.5 कोटी झाडं लावण्याचं आम्ही टार्गेट करतो आहे. आणि एवढंच नाही, पुढच्या काळात ज्यांच्याकडे जमिनी आहेत, ज्या विभागाकडे, त्या विभागाने नर्सरी डेव्हलपमेंट करण्याकरता आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना जर जागा कळवली तर पुढच्या वर्षी जे झाडं पुन्हा लावायची आहेत, प्रत्येक वर्षी 1 कोटी झाड लावायचे आहेत. 5 वर्ष पुढचे राज्यात 50 कोटी, नागपूरला 5 कोटी झाड लावायचे आहे. यावर्षी 1 कोटी आहे. तर मला एवढंच या ठिकाणी आनंदाने सांगायचं आहे की नागपुरात चांगला कार्यक्रम सुरू झाला. जिल्हा परिषदेच्या सीओनी तर 15 जुलैला आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे. आमचे NMC कमिशनर आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे. हे टार्गेट नाही आहे तर पुढच्या काळामध्ये एक हरित क्रांती आहे. ही हरित क्रांती नागपुरात आम्ही घडवणार आहे. आणि माननीय आशिष जयस्वालजींनी आता सूचना दिली आहे की झाडं लावताना पुढच्या 15 वर्षाच्या डेव्हलपमेंटचा विचार करून झाडं लावा, जेणेकरून लावणे आणि कापणे आणि झाडं जगले पाहिजे. त्याची उंची 10 फूट असली पाहिजे, 8 फूट असली पाहिजे, म्हणजे उद्या डेव्हलपमेंटला आड येणार नाही. आणि अशा जागा आयडेंटिफाय करा. प्रत्येकाच्या घरी 1 झाड लावा आणि 1 पेड़ माँ के नाम, आईच्या नावाने 1 झाड लावा. असाही एक आम्ही भावनिक आवाहन नागपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेला आम्ही करणार आहे. आणि 15 ऑगस्टला ज्या विभागाने उत्कृष्ट काम केलं नागपूरमध्ये, त्या विभागाचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी झेंडावंदनाच्या वेळी करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.